काही काय सांगाल जळगाव शहरातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे बसेस रवाना होत आहेत? आज हे जी बसेस इथून रवाना होत आहेत एक मोठी भव्य रॅली ही संभाजीनगरला माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे. तिथे महाराष्ट्र सर्व पोहोचणार आहे आणि 2 वाजता ही तिथे तिरंगा रॅली पायी रॅली ही इथे चालू होणार आहे. त्यामुळे आपले जे सर्व जळगावचे कार्यकर्ता असतील किंवा आम्ही सर्व जे असू इथून पदाधिकारी आम्ही सर्व आता निघत आहोत. त्यामुळे आम्ही जी इथे बसेसमध्ये जे आम्ही सर्व मंडळातल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र केलं होतं, आता बस इथून रवाना होऊन संभाजीनगर पोहोचणार आहे आणि ते एक मोठी भव्य रॅली 2 वाजता ही संभाजीनगरला आयोजित केली गेली आहे. मला काय सांगाल आज या भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे बस रवाना होत आहे, काय सांगाल? आज आम्ही भारतीय नागरिक म्हणून आमची राष्ट्रभक्ती या निमित्ताने उद्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिवसाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आज शुभेच्छा देत असताना आम्ही सर्व भारतीय नागरिक कार्यकर्ते मला वाटतं आज आम्ही छत्रपती संभाजीनगरला तिथे तिरंगा रॅली होते मोठी. आमचे नेते राज्याचे आदरणीय देवाभाऊ, आमचे प्रदेशाध्यक्ष सर्व आमदार गिरीश भाऊ या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आपण रॅली काढतोय आणि हर घर तिरंगा तुम्ही बघत असाल तर मला वाटतं राष्ट्रभक्ती या निमित्ताने येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचे आहे. आणि आपलं जे स्वातंत्र्य आहे हे कसं मिळालं याच्या माध्यमातून सुद्धा नवीन युगामध्ये राष्ट्रभक्ती जास्तीत जास्त निर्माण कशी होईल हा सुद्धा त्यातून एक संदेश जातो. तिरंगा रॅलीमधून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल, हर घर तिरंगा, सर्वांनी तिरंगा आपल्या घरी लावावा आणि आपल्या राष्ट्रभक्तीच्या निमित्ताने आपण सर्वजण जे काही राष्ट्रभक्तीचे कार्यक्रम असतील, मग वृक्ष लागवड असेल, रक्तदान असेल, पाणी अडवा पाणी देश मला वाटतं सर्व भारतीय नागरिकांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.